नमस्कार, मी मीनाक्षी व्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी गुलाबजामची रेसिपी बनवणार आहे। त्याच्यासाठी गुलाबजामचं पॅकेट मी बाजारातून विकत आणलेलं आहे। आता ते कट करून घेते आणि एका ताटामध्ये ते पीठ ओतून घेते। आता इथे मी दूध वापरलेलं आहे गुलाबजामचं पीठ मळण्यासाठी, तर तुम्ही पाणी पण वापरू शकता। तर हे थोडंसं दूध घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हाताने चांगलं मळून एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं। आता इकडे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 कप साखर आणि 3 कप पाणी घ्यायचं आहे। हे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे। मी दरवेळेस असंच प्रमाण वापरते, तर एकदम छान होतात गुलाबजाम। तर त्याच्यामध्ये बारीक केलेली वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि थोडेसे केशर टाकून घेतलेले आहेत आणि 5 मिनिटासाठी उकळण्यासाठी ठेवून दिलं आहे। तर 5 मिनिटं झालेली आहेत आपल्याला काही पाक करून घ्यायचा नाही आहे, फक्त साखर विरघळून घ्यायची आणि 5 मिनिटं उकळून घ्यायचे आणि हाताला थोडंसं चिकट लागलं पाहिजे। तर तयार आहे आपला पाक। आता इकडे मी छोटे गोळे तयार करून घेते आणि त्याला गुलाबजामचा आकार देऊन घेते। तर तयार आहेत आपले गुलाबजाम आता तळण्यासाठी। तर इकडे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मंद आचेवर एक 2 गुलाबजाम सोडून चांगले खमंग असे तळून घ्यायचे। तर झाऱ्याने चारी बाजूने हलवत सारखं राहायचं, कारण चारी बाजूने आपले गुलाबजाम चांगले भाजले गेले पाहिजेत। तर गोल्डन ब्राऊन रंगावरती चांगले गुलाबजाम तळून घ्यायचे। तर तयार आहेत आपले गुलाबजाम। तर आता हे सगळे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता कोमट पाकामध्ये हे सगळे गुलाबजाम टाकून घ्यायचे आणि 1 तासासाठी झाकण ठेवून द्यायचं। 1 तास झालेला आहे। आता गुलाबजाम मी काढून घेतलेले आहे एका बाउलमध्ये। तुम्हाला दाखवते मी कसे झालेत गुलाबजाम, तर कट करून दाखवते। तर एकदम स्पंजी आणि ज्युशी झालेले आहेत। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।